तरी एक गूढ आहे की जे गूढ उकललं जात नाही आहे. सिया जी 12वी नापास आहे असं दिसतंय, जी तिच्या वयाच्या मानानं तिने जे नको होतं करायला, मद्यप्राशन करणं वाढदिवसाच्या पार्टीमध्ये वगैरे, ते दिसतंय. आणि सिया की जी केतनबरोबर ज्या वेळेला त्याचा वाढदिवस साजरा झाला किंवा तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केतन काहीतरी प्लॅन करतोय त्यावेळेला आनंदी दिसते आहे. मग असं अचानक अकल्पित ज्याचं कोणतंही बॅकग्राऊंड नाही आहे अशा मुलीनं केतनचा खून का करावा असा प्रश्न पडला होता. आणि आता त्याचा हळूहळू गूढ उकलताना दिसतं आहे. ते गूढ एवढं धक्कादायक आहे की आपल्या लक्षात येतं की इथे पालकाची जबाबदारी काय होती. एक, मुलींच्या सौंदर्याबद्दलच्या व्याख्या किती वेगळ्या आहेत. दोन, आणि आपला जीवनसाथी निवडत असताना जर मुलींना समजून घेतलं नाही पालकांनी तर काय होऊ शकतं हे चेतन, सिया आणि केतन ह्या प्रकरणातून आपल्या लक्षात येतं. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान केलं होतं आणि अर्थात केतन अग्रवालच्या वडिलांनी, विशाल अग्रवालांनी त्यासाठी खूप प्रयत्न केले की हे सगळं प्रकरण SITकडे द्या. या सगळ्या प्रकरणामध्ये श्री उज्ज्वल निकम यांच्यासारख्या वरिष्ठ अभिव्यक्त्याची नियुक्ती करा. सुदैवानी म्हणजे ह्या समाजाच्या सुदैवाने आणि केतनच्या वडिलाच्या दृष्टीनं हे फारच धक्कादायक आहे, पण त्यांना न्याय मिळेल या अपेक्षेने आता हे प्रकरण फास्ट ट्रॅककडे गेलं आहे. आणि या प्रकरणामध्ये आता उज्ज्वल निकम हे पण ह्या प्रकरणामध्ये सरकारी पक्षाची बाजू मांडतील. हे सगळं सांगत असताना केतन संदर्भात कोणत्या दोन बाबी होत्या की ज्यामुळं सियाला हा विवाह करायचा नव्हता याची आता उकल झाली आहे, तशा अर्थाने ते गूढ उकललं. पण मला विशाल अग्रवाल यांच्या मुलाखतीतनं, हे अर्थात मी पुन्हा तेच आवाहन करेन की चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि जगभरातल्या मराठी प्रेक्षकांच्या घरी हे व्हिडिओ जाऊ द्या. श्री विशाल अग्रवाल यांना आपल्या मुलाच्या मृत्यूबद्दल केव्हा संशय आला तर हे आमच्या मुलाखतीतनं आलं. आणखीन काही नवीन तपशील येत आहेत. ज्या वेळेला केतनचा मृत्यू झाला त्यानंतर कुटुंबीय अर्थातच प्रश्न विचारत होते. पहिल्यांदा तर संशय आला तो केतनच्या बहिणीला, कारण सियाला प्रश्न विचारले तर ती उत्तरच देत नव्हती किंवा दिलं त्यावेळेला तिचं उत्तर सुसंगत नव्हतं. जेव्हा प्रश्न विचारले जात होते त्यावेळेला विशाल अग्रवाल यांचं मत आहे की तिची आत्या आली आणि आत्याने तिला फरफटत घेऊन गेले की पुढं आपण बोलू. यांचा संशय बळावला. केतनच्या बहिणींनी प्रश्न विचारला त्यावेळेला उत्तरं दिली नाही. स्वतः विशाल अग्रवाल विचारतात की घटना कशी घडली सांग, त्याही वेळेला आत्यामध्ये येऊन तिला घेऊन जाते आहे. आणि यांचा संशय बळावल्यानंतर सर्वात आधी त्यांनी स्वतःहून काय केलं असेल तर सगळे CCTV फुटेजेस बघितले की मृतदेह आल्यानंतर सिया कशी वागते. मग त्यांच्या लक्षात आलं की सियाच्या चेहऱ्यावरती दुःखाचा लवलेश पण नाही आहे. मग तिथून त्यांनी पोलिसांना फोन केला की हे असं घडलं आहे, तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी करा. आणि चौकशीतनं जे सत्य समोर आलं ते आपण बघतोय की सिया आणि चेतननं एका कॅफेमध्ये बसून हा कट रचला. मग त्या कटाची अंमलबजावणी करण्यासाठी चेतन हा स्वतःचा नव्हे तर नौकराचा मोबाईल घेऊन तिथे पोचला. होडी चेहऱ्यावरती, कानात हेडफोन, 30-32 डिग्री सेल्सिअसमध्ये तो तिथे पोचला आणि 47-48 मिनिट तो लोहगडवरती होता. त्या काळामध्ये त्यांनी जाऊन हे जे सियानं केलं ते प्रत्यक्षात दोघांच्या सहमतीनं झालं. आता ते दोघांना ज्या वेळेला समोरासमोर बसवलं त्यावेळेला लक्षात येतं आहे की ते दोघंही एकमेकावरती ते ढकलतात. सियाने ढकलून दिलं की चेतनने ढकलून दिलं वगैरे. पण मला हा फायनली प्रश्न पडला होता की या सगळ्या प्रश्नामध्ये की सिया इथपर्यंत का आली, कशामुळे तिने हे कृत्य केलं. आणि अर्थात जे कारण तिने पोलिसांना सांगितलं आहे त्या कारणामुळं ती काही निर्दोष सिद्ध होत नाही. त्याचबरोबर तिच्या ह्या कारणामुळं तो जो गुन्हा तिने केला आहे त्या गुन्ह्याचं समर्थन होऊ शकत नाही. एक आपण म्हणू शकतो की ह्याच्यामध्ये पालकांना किती दोषी द्यायचं. आणि म्हणून पोलीस मृतदेह घेऊन जेव्हा आले तेव्हा महिला पोलीस गर्दी कमी करण्यासाठी अरे जाऊ द्या लवकर हॉस्पिटलला आहे त्याच्यामध्ये जीव, असं ज्या वेळेला त्या म्हणत होत्या त्यावेळेला सियाच्या चेहऱ्यावरचे जे भाव बदलले ते बदललेले भाव बरेच काही सांगून गेले आणि त्याच्यातनं मग हे प्रकरण
हे आत्ता ज्या पातळीवरती पोचलं आहे तिथं दिसतोय. आम्ही केतनला मृत्यूबद्दल विचारत होतो, सियाला प्रश्न विचारत होतो केतनच्या मृत्यूबद्दल, त्यावेळेला तिची आत्या तिला फरफटत कशी घेऊन गेली हे आमच्या लक्षात आलं. आणि मग तिथून ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आता असं दिसतं आहे की त्याची व्याप्ती ह्या प्रकरणापर्यंत आली. सो आता सियानी पोलिसांना असं सांगितलं आणि ते विशाल अग्रवाल आणखी त्याच्याबद्दल बोललेत की मुळामध्ये केतनला थोडंसं टक्कल पडलं होतं. हल्ली काय टक्कल पडण्याचं वय हे काही असू शकतं, अगदी 16-17 वर्षाच्या मुलापासनं ते 40-45 ते सुरूच होतं तुम्हाला. आणि मग बऱ्याच जणांचं ते ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 6पर्यंतचं टक्कल पडतं. अनफॉर्च्युनेटली म्हणजे इतकं अत्याधुनिक तंत्रज्ञान आता आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ते जे केसाचे पॅच म्हणजे जे केतनला टक्कल पडलं होतं ते आता इतका भरगच्च केस असलेला केतन दिसतोय कारण तो पॅच वापरत होता. ते तंत्रज्ञान आता उपलब्ध आहे. FPO नावाचं जे तंत्रज्ञान आहे त्याप्रमाणे तर अगदी 30 दिवसामध्ये तुम्हाला केस पुन्हा नव्याने उगवायला सुरुवात होते. सगळ्या फिल्मस्टारचे चेहरे तुमच्या डोळ्यासमोर आणून पहा, तुमच्या लक्षात येईल की सगळ्यांची पॅचेस आहेत जी त्यांनी रिप्लांट केलेली आहे. मग हे रिप्लांट केतन अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी का केलं नाही असा प्रश्न आहे, पण असेल तो त्यांचा मुद्दा. पण सियाला केतनचं तो जो बाल्डनेस आहे, तो जे टक्कल आहे, जे पॅच लावणं आहे ते आवडत नव्हतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये तोतरेपणा होता, तो तोत्रा होता, त्याला टक्कल पडले. अशा गोष्टीमुळं बहुधा सियानं या विवाह सोहळ्याला नकार दिला होता. तिने कुटुंबालाही सांगितलं होतं, पण कुटुंबीय तयार नव्हतं. का आता माझ्याकडे जी माहिती आली त्याप्रमाणे चेतन आणि सिया यांच्यामध्ये प्रेम प्रकरण आहे हे कुटुंबियांना ज्यावेळेला एक क्रिकेटची स्पर्धा होती जानेवारी महिन्यात त्यावेळेला लक्षात आलं. सियाचा भाऊ ही वॉज वेल अवेअर, त्याला ते सगळं माहिती होतं. आता जसं कुटुंबियांच्या हे लक्षात आलं तसं गोयल आणि चेतनच्या कुटुंबामध्ये असलेली आर्थिक दरी ही त्यांना खुपत होती असं आता दिसतं. आणि ती खुपत असल्यामुळं केतन अग्रवाल यांच्याबरोबर त्यांनी विवाहासाठीचा प्रस्ताव दिला. सुरुवातीला ती 19.5 वर्षाची होती, त्यावेळेला त्यांनी नकार दिला केतनच्या वडिलांनी, विशाल अग्रवालांनी. खूपच ते आग्रह करू लागल्यानंतर मग त्यांनी विचार केला. केतन ते आणि त्यांचे कुटुंबीय सियाला भेटले, सियाला त्यांनी विचारले, एंगेजमेंटमध्ये पण त्यांनी विचारलं. त्यावेळेला ते खुश आहे असं वाटलं आणि मग तो विवाह जुळला. इकडे सियाच्या आईवडिलांना चेतनबरोबर विवाह करून द्यायचा नाही आहे कारण त्याची आर्थिक परिस्थिती गोयल इतकी चांगली नाही आहे. सियाला केतनबरोबर विवाह करायचा नाही आहे कारण केतनला टक्कल पडलं आणि तो तोत्रा आहे असं तिचं मत आहे, तिला लक्षात आलं आहे. अग्रवालांना ही माहितीच नाही. अग्रवाल आपले निष्पापपणे त्या सगळ्या लग्न सोहळ्यासाठी गेले. मग त्याच्या बातम्या आल्या की ते उदयपूरमध्ये पॅलेस बुक केला होता, 2 चॉपर्स विमानं पण त्यासाठी बुक केली वगैरे. त्याच्यावरती विशाल अग्रवालांचं मत आहे की ते खोटं आहे. सो हे ते गूढ होतं, जे गूढ आज उकललं, जे मी महाराष्ट्रासमोर सांगितलं. या सगळ्या प्रकरणामध्ये शेवटी सियानं नको तो निर्णय घेतला आणि आज दुर्दैवाने आपल्यामध्ये केतन नाही. आता आम्ही जे सरकारला आव्हान केलं होतं त्याप्रमाणे सरकारने हे सगळं प्रकरण आता SITकडे दिलं आहे. श्री उज्ज्वल निकम हे सगळं प्रकरण पाहत आहेत आणि मला आशा आहे की ज्या पद्धतीचा बचाव आता सिया आणि त्याच्या कुटुंबियाकडनं म्हणजे ॲटलिस्ट सियाकडनं केला जातो आहे. कारण सियाची आई तर म्हणाली की तिला ज्या ठिकाणातनं तिने केतनला ढकलून दिलं तिथूनच तिला ढकलून द्या, ही उद्विग्नता आहे. पण हळूहळू त्या उद्विग्नता कोर्टापर्यंत हे प्रकरण जाईपर्यंत टिकते का? कारण आता सियाचा जामीन तर इतक्यात होणार नाही. पोलीस तपास आणि ते सगळं प्रकरण होऊन 90 दिवसात चार्जशीट येते का ते सगळे बघायला लागेल. पण जे काही घडलं ते प्रचंड धक्कादायक आहे. जसं मुख्यमंत्री म्हणाले की समाजातल्या ह्या स्तरामध्ये जे काही पसरत चाललं आहे ते अनेकांच्या मते सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स आहे. माझ्या मते सौंदर्याच्या ज्या व्याख्या बदललेल्या आहेत मुलींच्या, कारण सगळं चकाचक दिसतं आहे तुम्हाला. तुमचा आयफोन चकाचक आहे, आयफोनमधून येणाऱ्या प्रतिमा चकाचक आहेत, तुमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती ज्या प्रतिमा अपलोड होत आहेत त्या चकाचक आहेत, कलर सगळ्यांचे उजळून आलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे सगळ्या भारतीयांचे साधारणपणे कलर हे सावळे किंवा काळे असतात, पण आपल्याकडे गोरेपणाचा अट्ठास खूप आहे. एक आयडियल प्रतिमा सगळ्यांच्या समोर आहे की तो पुरुष मदनाचा पुतळाच असला पाहिजे आणि स्त्री रतीसारखीच दिसली पाहिजे. हे तर होत नाही प्रत्यक्ष आयुष्यामध्ये. आणि त्याच्यातनं ज्या काही गफलती निर्माण होतात ते हे सिया प्रकरण आहे, जे नीट महाराष्ट्राने समजून घ्यायला हवं. आणि म्हणून त्यातले प्रत्येक छोटे मोठे तपशील आम्ही महाराष्ट्रासमोर मांडतो आहे. मला आशा आहे की ह्या तपशिलातनं जे पालक, मराठी पालक आहेत, जगभरातले मराठी भाषिक पालक आहेत आणि आता याच्या मदतीनं वेगवेगळ्या भाषेत हे आमचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे, त्यामुळं हे जे आत्ता सियाच्या प्रकरणांना बाहेर येतं आहे ते आपण सगळेजण लक्षात घेऊ
आणि ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचू, हे ते गूढ आहे जे आज पहिल्यांदा मी महाराष्ट्रासमोर उलगडून दाखवलं. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅव अ नाईस डे. थँक्यू.